श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। एवं कृतादि कलियुगवरी इहि नामरूपी अवतारी सद्भावे तैचा नरी भजिजे श्रीहरी श्रेयार्थ। याप्रमाणे कृतयुगापासून कलियुगापर्यंत या नाम रूप आणि अवतारांनी त्या त्या युगातील पुरुषांनी सद्भावाने आपल्या श्रेयासाठी श्रीहरीचे पूजन करावे। त्या माझी कलियुगाची थोरी वाणिजे सद्भावे ऋषीश्वरी येथे हरिकीर्तनावरी मुक्तिचारी वोळगण्या। त्यातील कलियुगाची थोरवी ऋषीश्वरांनी सद्भावाने गणिली आहे। चारी मुक्ती हरिकीर्तनाच्या केवळ दासी आहेत। अवधारी राया सर्वज्ञा धन्य धन्य कलियुग जाणा जेथ सर्व स्वार्थ हरिकीर्तना नामस्मरणासाठी होती। हे सर्वज्ञ राजा ऐक, कलियुग धन्य धन्य आहे, कारण त्यात हरिकीर्तन आणि नामस्मरण यांनी सर्व स्वार्थ साधतात। कलियुगी दोष बहुत केवी कीर्तने होय स्वार्थ तेथे दोष त्यागे जे गुण घेत ते नित्य मुक्त हरिकीर्तनी। कलियुगात पुष्कळ दोष आहेत, तेव्हा कीर्तनाने स्वार्थ कसा साधणार? पण त्यातील दोष टाकून जे गुणांचे ग्रहण करतात ते हरिकीर्तनाने नित्य मुक्त होतात। हरिकीर्तने शुद्ध चित्त दोष त्यागे गुण संग्रहित ऐसे सार भागी कलियुगात परम मुक्त हरिकीर्तने। हरिकीर्तनाने चित्त शुद्धी होते। दोष टाकून गुणांचा संग्रह करणारे गुणज्ञ कलियुगात कीर्तनाने परम मुक्त होतात। कलीच्या गुणाते जाणते नामे मोक्ष जोडणे येथे जाणोनी करीती कीर्तनाते ते जाण निश्चिते नित्य मुक्त। कलीचे गुण जाणणारे नामानेच मोक्ष साधतो हे जाणून हरिकीर्तन करतात आणि निश्चयाने नित्य मुक्त होतात। कलियुगी हेची सार नाम स्मरावे निरंतर करीती नामाचा निज गजर ते मुक्त नर नृपनाथा। निरंतर नामस्मरण करणे हेच कलियुगात सार आहे। यास्तव हे नृपनाथा, जे पुरुष हरिनामाचा गजर करतात ते मुक्त होतात। कृतयुगी शमदमादी साधन त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ द्वापरी आगमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त। या परी त्रियुगी जना परम संकट साधना करिता ही परी मना अणुमात्र जाणा उपरमू नव्हे। कृतयुगात शमदमादी साधन, त्रेतायुगात वेदोक्त यज्ञ, द्वापरात वेदोक्त पूजन आणि यथाशास्त्र तांत्रिक विधान याप्रमाणे तिन्ही युगात लोक जरी अतिशय कठीण साधने आचरित असले तरी त्यांच्या मनाला अणुमात्र शांती मिळत नाही। ती अवघीच साधने कलीने लाजविली कीर्तने जेथ गाता नाचता आपणे वश्य करणे परमात्मा। त्या सर्व साधनांना कलियुगात कीर्तनाने लाजवले, ज्या कीर्तनात गात नाचत परमात्म्याला वश करता येते। आखरी हुंबळी गुणे ऐकता गोवळांचे गाणे देव भुलला जीवे प्राणे त्या सवे नाचणे स्वानंदे। गुरांच्या गोठणीवर हुंबरी
हमामा या गुणांनी युक्त असे गवळ्यांचे गाण ऐकताच देव त्यांच्या गाण्यावर इतका लुब्ध झाला की त्यांच्याबरोबर आपणही आनंदानेच नाचू लागला. कृष्ण कान्हो गोपाळा त्या आरुष नामांचा चाळा, घेऊन गर्जती वेळोवेळा तेणे घनसावळा सुखावे. कृष्ण कान्हा गोपाळ या अडाणी नावांचा छंद घेऊन गोपाळ वारंवार गर्जना करतात. त्याने तो घनश्याम सुखावतो. तेणे सुखाचे नि संतोषे देवो परमानंदे उल्हासे, एवं कलियुगी कीर्तनवशे भक्त अनायासे उद्धरती. त्याच्या अंतःकरणाला भरते येते. याप्रमाणे कलियुगात भक्त कीर्तनाच्या योगाने सहज उद्धरून जातात. कीर्तन आवर्तन मेळी जळती पापांच्या वडवाळी, भक्त उद्धरती तत्काळी हरिनामे कली दाटुगा. वारंवार कीर्तन केल्याने पापांच्या राशी जळून जातात. हरिनामाने भक्त कलियुगात तरून जातात. कलियुगी हेची थोरी नाम संकीर्तना भारी, चहुवर्णा मुक्त करी तेथन विचारी स्त्री शूद्र. कलियुगात हीच थोरवी आहे. नाम संकीर्तनाने चारही वर्ण मुक्त होतात. तेथे स्त्री शूद्र हा भेदभाव नाही. वेदू अत्यंत कृपणू झाला, त्रिवर्णांचे कानी लागला, स्त्री शूद्रादिकांसी अबोला धरुनी ठेला अद्यापी. वेद अतिशय कृपण झाला आणि तो 3 वर्णांच्या कानात गुणगुणू लागला. त्याने स्त्री शूद्राबरोबर अजूनही अबोला धरला आहे. ते वेदाचे अतिन्यून उद्धरी हरिनाम कीर्तन, स्त्री शूद्र अंत्यज जन उद्धरण हरिनामे. तो वेदाचा गौणपणा हरिकीर्तनाने दूर केला. हरिस्मरणाने स्त्री शूद्र आणि अंत्यज यांचा उद्धार केला. कीर्तने स्वधर्मू वाढे, कीर्तने स्वधर्मू जोडे, कीर्तने परब्रह्म आतुडे, मुक्ती कीर्तना पुढे लाजो निजाय. कीर्तनाने स्वधर्म वाढतो, जोडतो आणि परब्रह्म प्राप्ती होते. मुक्तीला कीर्तनापुढे लाज वाटते. कीर्तनानंदे चारी मुक्ती, हरिभक्ता ते वरू येती, भक्त त्या ते उपेक्षिती, तरी पाया लागती दास्यत्वे. कीर्तनाच्या आनंदाने चारी मुक्ती हरिभक्ताला वरावयास येतात. भक्तांनी जरी त्यांची उपेक्षा केली तरी त्या त्यांच्या पाया पडून दासी होतात. एवढी कलियुगी प्रचिती, कीर्तनाची परमख्याती, राया जाणगा निश्चिती, विकल्प चित्ती झणे धरिसी. असा कलियुगातील अनुभव आहे. कीर्तनाची अशी परमख्याती आहे. हे राजा, हे तू निश्चित जाण. कृतत्रेता द्वापारासी, निषेधू नाही नामासी, कलियुगी नामापाशी, चारी मुक्ती दासी स्वये होती. त्याविषयी मनात मुळीच विकल्प धरू नकोस. कृत, त्रेता, द्वापर या युगात नामाचा निषेध नाही, पण कलियुगात हरिनामाजवळ चारी मुक्ती स्वतःच दासी होऊन राहतात. जे जन्म मरणांच्या आवर्ती, पडिले संसारी सदा भ्रमती, त्या प्राणिया कलियुगा प्रती, कीर्तने गती नृपनाथा. हे राजा, जे जन्म मरणाच्या भोवऱ्यात सापडून संसारात सदा भ्रमण करतात त्या प्राण्यांना कलियुगात कीर्तनाने गती मिळते. कलियुगी कीर्तनासाठी संसाराची काढून काठी, परमशांती सुख संतुष्टी
पडे मिठी परमानंदी. कलियुगात कीर्तनामुळे संसाराचे कुंपण प्रतिबंध नाहीसे होते आणि परमशांती सुख प्राप्त होते. ऐसा कीर्तनी परमलाभू, शिणता सुरनरा दुर्लभू. तो कलियुगी झाला सुलभू, या लागी सभाग्या लोभू हरी कीर्तनी. असा आहे कीर्तनात परम लाभ. त्यासाठी इतर युगात देव आणि मनुष्य फार शिणतात तरी त्यांना तो मिळत नाही, पण कलियुगात तो सुलभ झाला आहे, म्हणून भाग्यवंतांना हरिकीर्तनाचा लोभ सुटतो. कीर्तनास्तव चारी मुक्ती, भक्तांपासी वोळंगती. हेन घडे कोणी म्हणती, ऐकते स्थिती नृपनाथा. कीर्तनामुळे भक्तांपाशी चारी मुक्ती येतात हे म्हणणे कित्येकांना खरे वाटत नाही, म्हणून हे राजा, मी तुला त्यांची वस्तुस्थिती सांगतो, ती ऐक. कीर्तनी हरिनामाचा पाठा, तेणे देवासी संतोष मोठा. वेगी सांडोनी वैकुंठा, धावे अवचटा कीर्तना माझी. कीर्तनात हरिनामाचा घोष चालतो, त्यामुळे देवाला मोठा संतोष होतो आणि तो त्वरेने वैकुंठ सोडून अकस्मात कीर्तनात प्रकट होतो. हरिकीर्तना लोधला देवो, विसरला वैकुंठा जावो. तोची आवडला ठावो, भक्त भावो देखोनी. देवाला हरिकीर्तनाचा मोठा लोभ, त्यामुळे तो वैकुंठाला जाण्याचेही विसरतो. भक्ताचा भाव पाहून तेच स्थान त्याला प्रिय झाले आहे. जेथ राहिला यदुनायक, तेथची ये वैकुंठ लोक. या परी मुक्ती सलोक, कीर्तने देख पावती भक्त. जेथे यदुनायक येऊन राहिला तेथे वैकुंठ लोक येतो. याप्रमाणे लोकांसह भक्ताला कीर्तनाने मुक्ती प्राप्त होतात. नाम कीर्तन निज गजरी, भक्ता निकट धावे श्रीहरी. तेची समीपता मुक्ती खरी, भक्तांच्या करी हरी कीर्तने. नाम संकीर्तनाच्या गजराने श्रीहरी भक्ताजवळ धावतो. तीच खरी समीपता मुक्ती असून हरिकीर्तनाने ती भक्तांच्या हातात येते. कीर्तने तोषला अधोक्षज, भक्ता प्रत्यक्ष गरुड ध्वज. श्यामपतिवासा चतुर्भुज, ते ध्यान सहज ठसावे. कीर्तनाने भगवंत संतुष्ट झाला म्हणजे भक्तांना तो साक्षात दिसतो आणि त्यांच्या अंतःकरणात श्यामसुंदर पितांबरधारी चतुर्भुज भगवंताचे ध्यान सहज ठसते. भक्तु कीर्तन करी जेणे ध्याने, ते ध्यान दृढ ठसावे मने. तेव्हा देवाची निज चिन्हे, भक्ते पावणे संपूर्ण. भक्त ज्या ध्यानाने कीर्तन करतो तेच ध्यान त्याच्या मनात दृढ ठसते आणि देवाची सर्व चिन्हे भक्ताला प्राप्त होतात. श्याम चतुर्भुज पीतांबरधारी, शंख चक्रादी आयुधे करी. हे स्वरूपता भक्ता ते वरी, कीर्तन गजरी भाळोनी. श्यामसुंदर, चतुर्भुज, पीतांबरधारी, शंखचक्रादी आयुधे हाती धारण करणारा अशा प्रकारची ही स्वरूपता कीर्तन गजराला भाळून भक्ताला वरते. तेव्हा देव भक्त समसमान, समान अवयव समचिन्ह. भावे करिता हरिकीर्तन, एवढे महिमान हरिभक्ता. त्यावेळी देव आणि भक्त एक रूप होतात. दोघांचे अवयव आणि चिन्हे एकसारखीच होतात. प्रेमाने हरिकीर्तन केले असता हरिभक्तांचे एवढे महात्म्य वाढते. दोघा एकत्र रमा देखे, देव कोण तेही नोळखे. ब्रह्मा नमस्कारी चवके, देवो तात्विके न कळे त्यासी.
देव आणि भक्त यांना लक्ष्मी एकत्र पाहते आणि यातील देव कोठला हेही तिला ओळखता येत नाही. ब्रह्मदेव आश्चर्याने नमस्कार करतो, कारण त्यालाही खरा देव कोणता हे कळत नाही. भावे करिता हरिकीर्तन, तेणे संतोषे जनार्दन. उभयता पडे आलिंगन, मिठी परतोन सुटेना. भावाने हरिकीर्तन केल्याने जनार्दन संतुष्ट होतो आणि या दोघांची अक्षय मिठी पडते. तेव्हा सभा ह्यांतरी, देवो प्रगटे चराचरी. दुजे देखावया संसारी, सर्वथा उरी उरेना. त्यावेळी चराचरामध्ये सबाह्य अभ्यंतर देव प्रकट होतो. मग संसारामध्ये दुसरे काही पहावयास उरतच नाही. वृत्ती स्वानंदी निमग्न, परतोनी कदा नव्हे भिन्न. सायुज्य मुक्ती या नाव पूर्ण, जेणे दुजे पण असेना. वृत्ती स्वानंदात निमग्न होते, मग ती परतून त्यापासून भिन्न कधी होत नाही. हीच सायुज्य मुक्ती होय, त्यात द्वैत भाव राहत नाही. ऐशी लाहुनी पूर्ण सायुज्यता, तो जै करी हरिकथा. ते कथेची तल्लीनता, जीवा समस्ता अतिप्रिय. अशा पूर्ण सायुज्यतेला प्राप्त होऊन भक्त जेव्हा हरिकथा करतो, तेव्हा त्या कथेतील तल्लीनता सर्व जीवांना प्रिय होते. या परी हरिकीर्तनापासी, चारी मुक्ती होती दासी. भक्त लोधले हरिभजनासी, सर्वथा मुक्तीसी न घेती. याप्रमाणे चारी मुक्ती हरिकीर्तनाच्या दासी होतात. पण हरिभजनाला लुब्ध झालेले भक्त त्यांचा केव्हाही अंगीकार करीत नाहीत. एवं योग यागादी तपसाधने, पोरटी केली हरिकीर्तने. कलियुगी नाम स्मरणे, जड उद्धरणे हरिकीर्तनी. याप्रमाणे चारी मुक्ती हरिकीर्तनाच्या दासी होतात. पण हरिभजनाला लुब्ध झालेले भक्त त्यांचा केव्हाही अंगीकार करीत नाहीत. याप्रमाणे योग, याग, तप इत्यादी सर्व साधनांना हरिकीर्तनाने निराधार केले आहे. कलियुगात हरिकीर्तनातील नामस्मरणाने जड जीवांचा उद्धार होतो. कीर्तनासाठी चारी मुक्ती, हेची कलियुगी मुख्य भक्ती. या लागी इंद्रादी देवपंक्ती, जन्म इच्छिती कलियुगी. कीर्तनाने चारी मुक्ती मिळतात. कीर्तन हीच कलियुगातील मुख्य भक्ती आहे. यासाठी इंद्रादी देव कलियुगात जन्म इच्छितात. स्वर्ग नव्हे भोगस्थान, हे विषयाचे बंदिखान. कलियुगी सभाग्य जन, जन्मोनी कीर्तन हरीचे करीती. स्वर्ग हे भोगाचे स्थान नव्हे, तर ते विषयाचे बंधस्थान आहे. म्हणून भाग्यवान जीव कलियुगात जन्म घेऊन हरिकीर्तन करतात. जेथींच्या जन्मात देव सकाम, तेथ कृतादी युगींचे उत्तमोत्तम. प्रजा अवश्य वांछिती जन्म, कीर्तन धर्म निज भजना. कलियुगातील जन्माची देव सुद्धा जर इच्छा करतात, तर कृतादी युगातील उत्तमोत्तम लोक कीर्तन धर्माने भजन करण्यासाठी कलियुगात जन्म घेण्याची इच्छा करतील, यात आश्चर्य कसले. कृतयुगींचे सभाग्यजन, यागी पावले स्वर्गस्थान. तेही कलियुगींचे जाण, जन्म आपण वांछिती. कृतयुगातील ज्या भाग्यवान लोकांनी यज्ञ करून स्वर्ग मिळवला, तेही कलियुगात जन्मण्याची इच्छा करतात. कृतत्रेत आणि द्वापर, तेथीलही मुख्य नर. कलियुगी जन्म तत्पर, निरंतर वांछिती. कृत, त्रेता आणि द्वापर या युगातील प्रसिद्ध पुरुष कलियुगात जन्म मिळावा असे निरंतर इच्छितात.
तैचे लोक करीती गोष्टी, चारी पुरुषार्थ कीर्तनासाठी, कलियुगी हे महिमा मोठी, धन्य धन्य सृष्टी कलियुग. त्या युगातील लोक बोलतात की चारी पुरुषार्थ कीर्तनाने मिळतात. हाच कलियुगाचा मोठा महिमा आहे. सृष्टीमध्ये कलियुग धन्य धन्य होय. जे असती धन्य भागी, ते जन्म पावती कलियुगी. ऐसे कलीच्या जन्मा लागी, नरसुर उरगी उत्कंठा. जे पुण्यवान असतात तेच कलियुगात जन्मतात. अशी कलियुगात जन्म मिळवण्यासाठी मनुष्य, देव, नाग यांना उत्कंठा असते. तरावया दीन जन, कली माझी श्री नारायण. नामे छेदी भवबंधन, तारी हरि कीर्तन सकळांसी. कलियुगात दीनजनांचा उद्धार करण्यासाठी श्री नारायण नामस्मरणाने भवबंधाचा छेद करतो. हरिकीर्तन सर्वांना तारते. या लागी कली माझी पाही, श्रद्धा हरिकीर्तनाच्या ठाई. जनतरती सुखोपायी, संदेहो नाही नृपनाथा. हे राजा, यासाठी कलीमध्ये हरिकीर्तनावर श्रद्धा ठेवण्याने लोक सहज तरून जातात, यात मुळीच संशय नाही. कलियुगी बहुसाल नर, होतील नारायणी तत्पर. भक्तीचे भोज विचित्र, स्त्री शूद्र माजविती. कलियुगात अनेक प्रकारचे लोक नारायण तत्पर होतील आणि स्त्री शूद्र भक्तीचे विलक्षण महात्म्य वाढवतील. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.